सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. आणि आम्ही दुपारीच तिकडं गोजबावीला आलो आहे. काय झालं, भाऊंकडे गेली पण भाऊंचा काही व्हिडिओ काढलेला नाही, कारण का भाऊ आमचं त्या अवस्थेत नाहीत व्हिडिओ काढण्याच्या, त्याच्यामुळं काढलेलं नाही. आणि काय झालं, आमच्या कविता मावशींची यात्रा आहे. मग आता आम्ही तिकडं चाललो आहे जेवण करायला. होय दीदी, आता मी आणि दीदी स्कूटीवर जाणार आहे, बाकीचे तर सगळे गेले. आणि काकी ह्या सगळे हो. आणि काय सांगू, सगळे तिकडे होते. कविता मावशींच्याच घरी आय आप्पा ते सोन्या वहिनी सगळे तिकडे गेलेत. ज्ञानेश्वरी गेले, अण्णा गणेश म्हणजे घरी कोणी नाही. आणि आप्पा होते पण आप्पा पण गेले जेवण करायला, भाऊपाशी होतं बसलेलं. आणि नंतर ना आमची आत्या आली, मी पण तिथंच बसलेली होती. पण दीदी म्हणते चल बाय आपण जेवण करून येऊ. तर आता हिचा मेकअप हो, भुका लागल्यात, पोटा पाण्याचं तर बघावं लागेल. तुम्ही म्हणता मटण म्हणल्यानंतर जेवण करायला काय, पण तिथं व्हेज पण आहे भारी सगळं, काय 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 व्हेजचं पण केले. तर काकी आताच आल्या. काकी म्हणल्या जा तुम्ही पण जेवण करायला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, उरक लवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिचा मेकअप म्हणजे लयला का साधा सुद्धा कर ना पटकीनी. मी बघ बरं माझ्या अगोदर तासभर आवरून बसली. काय बोलली, आणि आता म्हणते तासभर नाही, चला पटापटा. काकीन त्या कोणतरी तिकडची पाहुणे आणल्यात त्यांनी. आणि मग म्हणलं काकी गेल्यात प्लॅन दाखवायला. म्हणूनच तुझा मला राग घेतो तिथे. तू काय करते माहितीये का, टाइमपास करते. आता वाजलेत किती, आपल्याला जायला भ्या वाटण, यायला भ्या वाटण. गावाच्या पलीकडे जायचं, गावाच्या पलीकडे अलीकडे आम्ही राहतो. मी का म्हणून ड्रेस घालून जाऊ. हो यो फोन समीक्षा उचल ना, चल म्हणाव. हॅलो, ये म्हणाव, घाल या, हा ये म्हणाव, ये आलं ये की म्हणाव. चला चला, आमचं आवरून झालेलं आहे मस्तपैकी. आणि एक छोटासा व्हिडिओ काढून टाका म्हटलं. आता काकी गायबच झाल्या, तर कुठं बाहेर गेल्या काय सांग. आणि येताना हे पार्सल घेऊन आले मी, इथलं आमच्या काकींचं होतं. त्यांनी फोन करून सांगितलं त्या दिवशी, रेश्मा मला चकली ते घेऊन ये ग. चकली परत ना बटाट्याचे पापड हे आणि लोणचं. काय झालं विचार, गाडी कुठली न्यायची या. काय झालं, तिघं जायच्यात ना, तिघी जाणार आहे ना आपण. काय बघती, पेट्रोल आहे का, पेट्रोल महत्वाचं आहे. आणि तिकडे त्या प्लॅन्टमध्ये कोणा म्हणजे काकी आला असं कोणतर, त्यांचं चालू आहे तिकडं. असू द्या, तर प्लॅन्ट उघडलाय, काकी तिकडे गेले. तर काकींचा एवढी संध्याकाळ नक्की काढेल. आईच्या त्यांच्या घरी जायचं होतं, पण आईन त्याच मगाशी आल्या, त्यांच्याच घरनं बसून बसून भाऊपासून हे करून आली. सगळेच गेले होते तिकडं. आपण म्हणलं मी पण आलो जेवण करून. आजी आहे भाऊपाशी, आमच्या आत्या पण आहे, माझी आत्या ती पण आलेली इथंच आहे. तर असो, ह्यांचं कसं घर सगळं मोकळं आहे, सगळी जी काढली तिकडे गेल्यात. आणि मी दीदीच इथं होतो. आम्हाला दोघीला काय, हां अगं कपड्यांच्या घड्या करून ठेवा होतं बाई. कपड्यांच्या घड्याच कसं तुला सांगून काय फायदा आहे, माझी तीच बोंब झाली. कामाच्या नादात कपाटाकडे लक्षच नाही. होय दिदे, काय म्हणते तू, काय पाहिजे आता. वरणी गवली का नाही, घे एखादी कोणाची तरी. चल, ते ड्रेस घालाय काढलेला का दीदीला मला सेम सेम ड्रेस आहे. मी पण आणणार होती घालाय हीच. आणि म्हटलं उद्या मस्त व्हिडिओ काढावतं. असं इंस्टाग्रामला लय छान छान व्हिडिओ काढायचा असा प्रयत्न चालू होता, पण उन्हाने आणि त्याने इतका मूड गेला ना, कारण का उन्हाच्या घरातच आलो होतो. आणि गव्हाचा चीक केला होता ना कुरडे, सकाळचा व्हिडिओ मग बघितला. आणि तिला खायचा होता चीक कुरड्याचा गव्हाचा. आणि म्हणलं लय उशीर संध्याकाळपर्यंत जावं, तर चिकटवर गार होऊन हे होऊन जायचं. आमच्यात काय फ्रीज नाही त्याच्यामुळं. मग परत म्हणलं अण्णाला, म्हणलं चल, ऊन ना ऊन झालं. आणि एकतर उन्हातच रोज काम रोज काम रोज काम, त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्याकडं ह्याच्याकडं अजिबात लक्ष नाही. आता दीदी म्हणली उद्या बाय आपण मस्तपैकी मेकअप करू, छान असा केसाला कलर करूया, अमकं तमकं करूया. त्याच्यामुळे 2 दिवस मी सुट्टी काढलेली. तर बघू आता उद्या काय काय करते दीदी माझ्या चेहऱ्याला. चेहऱ्याला नाही काय, केसाला माझ्या हे करायचं आहे. नाही तर तुम्ही म्हणता चेहरा आहे असाच राहून द्यायचा आहे, चेहऱ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही.
होय दीदी काय आहे काय चेहऱ्याचा प्रॉब्लेम माझ्या अजिबात नाही. काय नाही का नाही म्हणजे ही व्हिडिओ अक्का झाला तुम्ही 5 मिनिटं झाले व्हिडिओ बघताय 5 मिनिटं झाली डोकं विचारते तुम्ही बघताय ना अगं समीक्षा येते. मला ना डोकं कुठं नाही. समीक्षा कधी यायची इकडे यायची. येते का इकडं हा. तर आमची माझी दुसरी चुलत बहीण पण येते आम्ही तिघी जणी असं मिळून जेवायला जायचं तर असं हा व्हिडिओ मी इथं संपवते सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आणि बाकीची जी सगळी आहेत ना ती सगळी तुम्ही उद्याच बघा आता बाकीची सगळी व्हिडिओ मध्ये बघायचं ते उद्याच बघा उद्या बघा. हा व्हिडिओ मी इथं संपवते आता गुड नाईट